नमस्कार, मी सुवर्ण जोशी। या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कचरा कोंडी ऐरणीवर आलेली आहे याविषयी आपण बोलणार आहोत। अर्थातच शहर आहे पुणे। पुणे मनपाने 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांचा कचराच उचलणार नाही असा निर्णय घेतलाय। संबंधित सोसायट्यांनीच बायोवेस्ट कचऱ्याचा प्रकल्प उभारायचा आहे आणि विल्हेवाट लावायची आहे असे आदेशही काढण्यात आलेत। पण विरोधी पक्षांनी मात्र या आदेशाला कडाडून विरोध केलाय। पाहूयात आपण नेमका वाद काय आहे। पुण्यात आता कोरोना सोबतच सोसायट्यांमध्ये कचरा कोंडीचीही समस्या निर्माण होऊ शकते। कारण 2016च्या केंद्रीय कायद्यानुसार पालिकेने 100 किलोपेक्षा अधिक कचरा करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचललाय। एवढंच नाही तर ज्या सोसायट्या आपला ओला कचरा जिरवणार नाहीत त्यांचा कचरा यापुढे उचलला जाणार नाही असा आदेशच काढण्यात आलाय। टप्प्याटप्प्यात का होईना प्रत्येक सोसायटीनी हे कचरा जिरवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करायला हवी आणि याचा मूळ उद्देश हा कचरा जिरवणं आहे। दंड करणं हा आमचा मूळ उद्देश नाही। त्यामुळे दंड केल्यानंतर आम्ही त्या सोसायटीला जर काही अडचण असेल तर ती देखील दूर करण्यासाठी आमचे SI किंवा इतर अधिकारी त्या ठिकाणी मदत करतील। त्यांना एखाद्या प्रकल्पाची काही माहिती हवी असल्यास किंवा काही तांत्रिक मार्गदर्शन हवं असल्यास त्या ठिकाणी आम्ही त्यांना ते उपलब्ध करून देऊ आणि नक्कीच त्यांना यापूर्वी पण आम्ही वेळ दिलेला आहे आणि यापुढे पण मग काही त्यांना प्रकल्प राबवायचा असेल तर मग त्याला पुरेसा वेळ आम्ही त्या ठिकाणी देऊ। काही सोसायट्यांनी यापूर्वीच त्यांच्या आवारात गांडूळ खतांसारखे प्रकल्प उभारून समस्या सोडवलीये। इतर सोसायट्यांनी देखील हा उपक्रम सुरू केला तर पालिकेकडून टॅक्स मध्ये 5% सूट देखील मिळणार आहे। एनवायरमेंटल फ्रेंडली है। कोई एक बार आपका ये बन गया पूरा सिर्फ पत्थर और सीमेंट और इन सब चीज़ों का बना हुआ है और बिजली का कोई खर्चा नहीं है। लेकिन जगह थोड़ा होना चाहिए। अगर आपका सोसाइटी बड़ा है तो आपको उतने ही बड़े एक कैलकुलेशन जो मैंने बताया उसके हिसाब से पिट्स होते हैं। तो अगर वो पिट्स नहीं उतना जगह नहीं हुआ तो प्रॉब्लम होता है और फिर आपको इधर से उधर करना पड़ेगा उसको। मेन चैलेंज जगह का ही है। बिल्कुल मेन चैलेंज जगह का ही है और अच्छा गाइडेंस लेके करेंगे तो कोई प्रॉब्लम नहीं होगा। काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी पालिकेच्या निर्णयाला विरोध केलाय। छोट्या सोसायट्यांना प्रकल्प उभारण्यासाठी जागाच नसेल तर त्यांनी काय करायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। 2016ला जर कायदा आलाय 2016ला तर तुम्ही त्या काळापासूनच तो निर्बंध प्लॅन सँक्शन करताना त्याच्यामध्ये ती स्पेस रिझर्व ठेवली पाहिजे होती आणि त्याशिवाय प्लॅन सँक्शन होता कामा नव्हता। आता अनेक सोसायटी आहेत 70 वर्षापूर्वीच्या सोसायटी आहेत 1950 पासून पहिल्यापासून सगळ्या सोसायटीज आहेत त्यांच्याकडे जागा नाही त्यांच्याकडे खेळायला क्रीडांगण नाही अमेनिटी स्पेस पण आपण घेतो आणि ते विकायला काढतोय। मग आपण त्यांना कचरा जिरवण्यासाठी जर जागाच नसेल तर ते कचरा कुठे जिरवणार। दुसरी गोष्ट की नागरिक तुम्हाला कचऱ्यापोटी 21% टॅक्स देते मिळकत करामध्ये तर त्या नागरिकाचा काय दोष। पुणे पालिकेच्या हद्दीत लहान मोठ्या अशा 4000 गृहनिर्माण सोसायट्या आहेत। त्यापैकी 2250 सोसायट्या या 50 पेक्षा अधिक फ्लॅट असलेल्या आहेत आणि या सर्व सोसायट्यांना हा निर्णय लागू असणार आहे। एकंदरीतच सोसायटी कचरा कोंडीचा प्रश्न नक्कीच जटिल बनू शकतो। पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। पुण्याला थेट जाणार आहोत आपण त्यांच्याशी बोलूया। चंद्रकांत, विषय किंवा घेतलेला निर्णय जरी चांगल्या उद्देशाने घेतला गेलाय असं दिसत असलं तरी खूप काही प्रश्न आहेत समोर। एक तर जागेचा प्रश्न असेल, कर दिला जातो 21% या संदर्भातला मुद्दा असेल जो बागुलांनी उपस्थित केला। काय सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्ण हा खरं तर 1916चा कायदा निश्चितच चांगला आहे, खूपच चांगला आहे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने। पण त्यातली अडचण काय आहे, प्रॅक्टिकल अडचण हे आता आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत। त्यासाठी मी सहकार नगरमधल्या मनिम रत्नम सोसायटीमध्ये आलो। मी पहिल्यांदा या सोसायटीतला कचरा दाखवतो कारण 2 दिवस झाले पालिकेने हा कचरा उचलला आहे। नवीन आदेश काढला आहे 2 एप्रिलपासून
हा कचरा असं हे एका सोसायटीत नाही, असे 4,000 सोसायटी पुण्यामध्ये, त्यातल्या 22 ते 50 सोसायटी आहेत 50 फ्लॅटपेक्षा अधिक आणि 100 किलोपेक्षा जास्त कचरा गोळा करणाऱ्या सोसायटी आहेत, जमा करणाऱ्या. त्या सोसायट्यांना आता कचरा उचलला जाणार नाही. मग त्या सोसायट्यांचं म्हणणं असं आहे, आमच्याकडे जागा नाही, आम्ही करायचं काय? म्हणजे मुद्दा सगळाच हा एकदम जटिल बनलेला आहे. आपल्यासोबत या भागातले नगरसेवक आणि काँग्रेसचे गटनेते आणि पालिकेतले माजी महापौर, मला सांगा बाबा उपमहापौर, हे जे सगळं तुम्ही बघताय कचऱ्याचा सगळा प्रश्न जटिल बनलेला आहे. तुमच्या सोसायटीतले सगळे लोक आहेत, ऑब्व्हियसली काही अडचण आली ते तुमच्याकडे येतात. आताही तसेच आलेत. ते आदेश काढलाय पालिकेने, नेमका आदेश काय पालिकेचा? पालिकेने आता आपण बघा, पालिकेने आदेश असा काढला आहे की आपण जर हा कचरा आपण आपल्या भागामध्ये जर तो विल्हेवाट त्याची नाही लावली तर आम्ही तुम्हाला पहिली सूचना दिली 5,000, दुसरी सूचना 10,000 आणि 15,000 दंड. अरे दंड कशाचा मागताय? जे लोक तुम्हाला 21% कचऱ्याचे उचलण्याचे पैसे देतात मिळकत करातून, प्लस तुमच्याकडे स्वच्छ यंत्रणेतून जवळजवळ आता मला धक्का बसला की 220 रुपये प्रति महिना देतात. ओल्या कचऱ्याचे वेगळे आणि सुक्या कचऱ्याचे वेगळे असे देतात आहेत. आपण या कोरोनाच्या काळामध्ये घाईघाई कुठला तरी अध्यादेश काढतो. आपण महानगरपालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासन मिळून सोसायट्यांच्या विरुद्ध एक मोहीम काढली का काय असं पुणेकरांच्या मनात संशय यायला लागलाय. कारण 6 मीटरचे 9 मीटर रस्ते अचानकच करा, कचरा तुमचा तुम्ही नाईट जर जिरवला तर आम्ही तुम्हाला दंड करू. आपण कशाचा दंड करणार? तिथं जर जागा तुम्ही प्लॅन सँक्शन करताना तिथं कचऱ्याची विल्हेवाट लावायची जागाच ठेवली नाही. सोसायटी नंतर होते, प्लॅन सँक्शन आधी होतो, तो बिल्डर विकतो आणि हे लोक आपला कचरा जिरवायचा. आता कुठं जिरवायचा त्यांनी? आता आपण बघितलं आता माझ्या सोसायटीतली अडचण बघूया नेमकी काय. मला सांगा तुमच्या सोसायटीचं तुम्हाला अडचण काय? आम्हाला ऍक्च्युली एक आताच आम्हाला म्हणजे साधारणतः 12/3 एक पत्र आलेलं आहे की आम्ही ओला कचरा तुम्ही जिरवायचा, सुका कचऱ्याबाबत सुद्धा त्यांनी काही तशी कल्पना याच्यामध्ये दिलेली नाहीये. अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी हमी पत्र लिहून घेत आहेत आमच्याकडून की आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा आम्ही उचलू म्हणून. पण तसं जर पाहिलं तर तुम्ही जे थोडक्यात माझ्या माहितीत ओला कचरा तुम्हाला जिरवायचा प्रकल्प करून आणि सुका पालिका उचलणार आहे. पण पालिका ती सुद्धा उचलत नाहीये. आता हा 2 दिवसाचा कचरा आहे. ते 2 दिवसाचा कचरा आम्ही पालिकाच्या जे स्वच्छ कर्मचारी त्यांना जर विचारलं की तुम्ही का उचलत नाही, ते म्हणे आम्हाला तसा अजून आदेश आलेला नाहीये. आणि दुसरं म्हणजे कसं की आम्हाला जर घनकचरा जर ओला कचरा जर जिरवायचा आहे तर त्यासाठी आम्हाला बिल्डरनी किंवा कॉर्पोरेशननी कुठली जागाही दिलेली नाहीये. तुमच्या सोसायटी जागाच नाही. कधीची तुमची सोसायटी? आमची सोसायटी 2004 हे झालेली आहे सुरुवात आणि अजूनपर्यंत त्याचं बांधकाम चालूच आहे. म्हणजे आता 2016 सुवर्ण लक्षात घे, ही तर 2004ची सोसायटी. याच्या अगोदरच्या जुन्या सोसायटीत विषयच नाही. म्हणजे थोडक्यात काय झालं, बिल्डरनी हे सगळे प्लॅन सँक्शन करून घेताना पालिकेकडनं पैसे देऊन प्लॅन सँक्शन केलोय, आम्ही जागा सोडू कचरा, पण जागा सोडली नाही म्हणून हे सगळे प्रॉब्लेम. आपण आणखीन एक काका आहेत, मला सांगा तुमच्या सोसायटीत काय प्रॉब्लेम आहे? हे सांगतात तेच मी, आम्ही ह्या सोसायटीच म्हणे रत्नाचं कचरा जागाच नाही तुम्हाला? कचऱ्याला अजिबात जागा नाहीये, अजिबात जागा नाहीये. कुठे प्लॅन कसे सँक्शन तुमच्या सोसायटीत काय? कचऱ्याला जागा नाहीये. कचरा 2-2, 3-3 ट्रक मावेल इतका आमच्या इथं साठून आहे. ती लोक उचलायलाच तयार नाहीयेत. आणि आता सध्या या अशा कोरोनाच्या परिस्थितीत आपण आरोग्याची काळजी घ्यायची म्हणलं तर कॉर्पोरेशनकडनं या नवीन नवीन काहीतरी जाचकाठी आहेत की कचरा उचलणार नाही. त्यांनी रोगराई पसरणारच आहे, कमी थोडीच होणार आहे. त्यामुळे त्यांनी कचरा हा रोजच्या रोज उचललाच पाहिजे. कोरडा आणि ओला दोन्ही कचरे उचलला. काय सांगाल ताई? मी सांगेन की आता 21% टॅक्स आपण भरतो सगळ्या स्वच्छतेचा आणि आमच्या गल्लीत तर इतका कचरा हा तर म्हणजे ठिकाणी प्रत्येकाच्या गल्लीत आहे. सोसायटीचं काय? तुमच्या सोसायटीत कचरा प्रकल्प आहे की नाही? कचरा प्रकल्पाला जागाच नाहीये, नाहीये. म्हणजे सुवर्ण हे प्रत्येक सोसायटीतला हाच प्रॉब्लेम आहे, जागा नाही. मग तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी टांगेवाला ब कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चेअरमन बोलतोय. सर्वप्रथम आमच्या सर्व सोसायटी धारकांतर्फे हे कचरा निषेध आंदोलन आयोजित केल्याबद्दल आबांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या सोसायटीत प्रकल्प आहे की नाही? आमच्या सोसायटीमध्ये ही सोसायटी 2000 सालच्या आसपासची आहे. त्यावेळेला सँक्शन लेआउट मध्ये अशी कुठलीही प्रोव्हिजन नव्हती. त्यामुळे कचरा निवारण करायला प्रॉपर जागा नाही. आमची अशी मागणी महानगरपालिकेकडे आहे की ते जे काय मशिनरी ती जे काय कचरा 4 लाखाचं मशीन देतात नाही का कोपऱ्यात? असं आमच्याकडे कोणीही अप्रोच झालेलं नाहीये. आमचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला ते मशीन द्या भाडे तत्वावर, आम्ही त्याचं भाडं भरायला तयार आहोत आणि आमचा कचरा आम्ही त्याचा निचरा आम्ही करू. परंतु अशा पद्धतीने कोणी आम्हाला अप्रोच झालेलं नाहीये. ओके, आपण याचं उत्तर पालिका अधिकाऱ्यांकडनं घेऊया. सुवर्ण,
हे बघ, लोक नाही असं एकदम ठाम विरोधी असं नाही, त्यांचं म्हणणं आहे पालिकेने आम्हाला सहकार्य करावं. जे एक 4 लाखाचं मशीन मिळतं कचरा सेग्रिगेशनचं, ओला आणि सुका. आता पुण्याचा हिशोब करायचा झाला तर रोज 2200 टन कचरा निर्माण होतो, त्यातला 700 टन ओला असतो आणि बाकीचा 1500 टन हा सुका कचरा असतो. सुका कचरा पालिका घेऊन जाते, पण ओला कचऱ्याचा हा सगळा विषय आहे. तो जिरवायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नक्की. आणि तो सोसायट्यांसाठी आता जाचक केलं. मी चंद्रकांत तुला विनंती करेन, तू असा सोबत राहा. आपल्याबरोबर अजित देशमुख जोडले गेलेले आहेत.